मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. फायनली ठरलं तर मग या मालिकेचा दमदार धमाकेदार जबरदस्त एपिसोड आलाय. सुरुवातीलाच आपण बघतोय सायली आणि प्रियामध्ये झटापट सुरू असते त्या किल्ल्यासाठी. अश्विन म्हणत असतो प्रियाला, सोड सोड तन्वी, तुला मिळालाय ना मान, मग दे की सोडून त्या किल्ल्या. प्रिया काही त्या किल्ल्या सोडायला तयार नसते. सायली कशाची ऐकते, सायली पण त्या किल्ल्या सोडत नसते. अर्जुन म्हणत असतो, जाऊ दे सायली, मॉम डॅडने सांगितलंय ना तिला, सोडून टाक किल्ल्या. प्रतापराव म्हणत असतात, जाऊ दे सायली. सायली म्हणत असते, मी हिला या किल्ल्या देऊ देणार नाहीये, काही झालं तरी मी नाही देणार हिला किल्ला. सायली प्रियाला म्हणत असते, सोड त्या किल्ल्या, सोड म्हणते ना प्रिया. प्रिया म्हणत असते, मला दिला आईने तो मान, मी नाही सोडणार किल्ल्या. सायली तू सोड, ही सोड, तू सोड, ही सोड. अरे करता करता त्या दोघींमध्ये एवढी झटापटी चालू होते. तेवढ्यात अस्मिता येते ओरडत, काय चाललंय तुमच्या दोघींचं? मला वाटलं बाहेर भांडण चाललंय, तुमचं काय चाललंय एवढ्या मोठ्याने? तेवढ्यात आता सचिन म्हणतो, कशाच्या किल्ल्या आहेत या तुमच्या दोघींच्या हातात? सायली म्हणते, अस्मिताताई बघा, आईने तिजोरीच्या किल्ल्या प्रियाला दिल्यात. मग अस्मिता जोरात ओरडते, काय? सायली म्हणते, समजावा ना अस्मिताताई, समजावा आईना, प्रियाला मी किल्ल्या देऊ देणार नाहीये. प्रिया म्हणत असते, सायली तुझ्या पोटात दुखताय ना, मी तुला या किल्ल्या देणार नाहीये, सोड सोड सायली, किल्ल्या सोड. सायली आता प्रियाला झटका देते जोरात आणि म्हणते, या घराच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे प्रिया, आणि ते मी करणारच, असं म्हणते सायली. आणि जे तिच्या झिपोट्या धरते, अरे बाप रे बाप, जोरात त्या प्रियाचे केस ओढते सायली बर का. अर्जुन कन्फर्म घाबरलाय बर का प्रेक्षकांनो. मला नाही वाटत तो आता झोपेल सायली बरोबर. सायलीचं हे रूप कोणीच बघितलेलं नाही आतापर्यंत. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघताना. खरं तर हसावं की काय समजेन असं झालं. प्रियाला एवढ्या जोरात ओढलंय सायलीने आता. खरं तर सायलीची उंची कमी पडते, पण तरी सायली काही कमी पडलेली नाहीये. सायलीने तिचे केस ओढलेत, प्रिया तिची केस ओढते, ही तिची केस ओढते, ती तिचे केस ओढते. अरे कोणाला कळे ना हिला ओढावं का तिला ओढावं. दोघींमध्ये सॉलिड झटापटी सुरू असते बरं का. सायलीने सगळंच्या सगळं केस मिळवण्यासाठी केलेलं आहे. प्रियाचा केस हवाय DNA साठी, म्हणून सायलीने हा सगळा तमाशा केलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. बाप रे बाप, सचिनला तर मजा येत असते हा तमाशा बघून. खरंच मजा आली. आता सायली एक जोरात झटका देते आणि अर्जुन तिला इकडनं ओढतो सायलीला, आणि तिकडनं अश्विन ओढतो प्रियाला. फायनली सायलीने केस पण मिळवला आणि ती किल्ली पण मिळवली. सायली कशाची किल्ल्या देते तिला. प्रिया ओरडते सायलीवर, सायली त्या किल्ल्या तुझ्याकडे, कारण तू आज खालच्या थराला गेली आहेस. शेवटी आईने मान मला दिलाय, लक्षात ठेव. सायली तिला चिडवते, जाग जा, अगं किल्ल्या माझ्याकडे, मी जिंकले, चल, असं म्हणते आणि चालली जाते बरं का बेडरूम मध्ये. प्रियाचा केस तिने गपचूप लपवला एका हातात, आणि एका हातात किल्ल्या घेऊन सायली डायरेक्ट बेडरूम मध्ये चालली गेली. प्रिया आता मोठ्या मोठ्याने रडायला लागते बरं का सायली गेल्यावर, आणि म्हणते कशी, काय पाप केलं होतं मी, काय पाप केलं होतं, ही मुलगी माझ्या नशिबात आली. मी एवढ्या मेहनतीने सगळ्यांचं मन जिंकलं आणि सायलीला ते सहन झालेलं नाहीये. प्रिया आता मोठ्या मोठ्याने कांगावा करायला लागते बरं का. पण अर्जुन मनात विचार करतो, माय गॉड बायको, हे तुझं कोणतं रूप होतं. अश्विन आता अर्जुनवरच ओरडायला लागतो, दादा तुझ्या बायकोला समजून सांग, तुझ्या बायकोचं एक काय रूप होतं. अरे आज तिने माझ्या बायकोसोबत मारामारी केली आहे, हे सभ्य माणसाचं घर आहे, समजाव जरा तुझ्या बायकोला. प्रिया मोठ्या मोठ्याने रडायला लागते. प्रतापराव म्हणतात, सायली असं कधी वागत नाही, काय झालं सायलीला अचानक, जा रे बाबा अर्जुन जरा बघ तरी. अर्जुन म्हणतो, डॅड मला पण काही कळत नाहीये, मी बघतो हा, जरा विचारतो तिला नेमकं काय झालंय. अर्जुन आता बेडरूम मध्ये गेलाय आणि प्रियाची नाटकं चालू झाली आहे बरं का, रडापडीची. अरे आज पण मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आज प्रतिमात्याने हिला माहेरपणाला बोलवलं बरं का प्रियाला. हा पण सायलीच्या नाटकाचा एक भाग आहे. सायली तिच्या मागे जाते, तेवढ्यात ती साक्षी तिथे येते, एवढी धूम झाली आहे विचारू नका. अर्जुन बेडरूम मध्ये जातो आणि म्हणतो, बायको अगो काय गो, हे काय रूप होतं तुझं. सायली तुझा आवाज कधी वाढत नाही आणि तू आज मारामारी केलीस. सायली म्हणते, आपल्याला DNA साठी प्रियाचा केस हवा होता ना, एक नाही 3 केस मिळाले. सायलीने ते कॅरी बॅग मध्ये पण टाकले बरं का. अर्जुनच्या आता लक्षात आला सगळा खेळ, म्हणजे एवढी सगळी मारामारी सायलीने तो केस मिळवण्यासाठी केली आहे हे अर्जुनला आत्ता कळलंय. अर्जुन म्हणतो, म्हणजे ते सगळं मारामारी तू केसासाठी केलीस. सायली म्हणते, मग कसा मिळवणार होते मी केस, तो तुम्हीच सांगा. इकडे आता प्रियाचा सीन घेतलाय बरं का. प्रिया रडत असते, कल्पनाताई तिच्या डोक्यावर हात फिरवत असतात, उगी उगी बाळा रडू नको. प्रिया म्हणत असते, आई तुम्हाला तिजोरीच्या किल्ल्या दिल्या ना, मला इतका आनंद झाला होता, म्हणून सांगू, असं वाटत होतं जणू काही स्वर्गच मिळालाय.
सायलीला तो आनंद बघवला नाही ग आई, तिने त्या किल्ल्या हिरावून घेतल्या ग माझ्याकडनं. आता इकडे कल्पनाताई तिला म्हणत असं शांत हो हा. अर्जुन आता हसायला लागतो आणि म्हणतो बाप रे, सायली 2.0 सॉलिड आहे, मला माहितीच होतं. पण आज सगळे तुझं रूप बघून थक्क झालेत हा बायको. बायको तू सॉलिड ऍक्टिंग केलीस हं. सगळे शॉक झालेत. सायली म्हणते मी चिडण्याची ऍक्टिंग केली, पण या किल्ल्यांचा वापर करून तिने घरच्यांना लुबाडण्याचा जरी प्रयत्न केला असता ना, तरी मी अशीच वागले असते. माझ्या घरच्यांच्या वाट्यांना जाणाऱ्याला मी इंगा दाखवणारच ना. अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो वा बायको, दॅट्स ग्रेट. आता ना आपल्याला प्रतिमात्याचा आणि मैनावतीचा केस मिळवायचा आहे. सायली म्हणते त्या दोघीही आनंदाने त्यांचा केस देतीलच. अर्जुन म्हणतो अगं सायली, मैनावती देईल तिचा केस, कारण ती तयार झाली आपल्याला मदत करायला. पण प्रतिमात्याचा केस कसा मिळवशील तू? प्रतिमात्या विचारेल ना तुला कशाला हवाय केस, मग तू कसं बोलणार आहेस प्रतिमात्याला की प्रिया खोटं बोलते आणि तुमची मुलगी असण्याचं नाटक करते, असं उत्तर देशील का तू प्रतिमात्याला? सायली म्हणते हो ना, आपल्याला प्रतिमात्याला सगळ्यांच्या समोरच सत्य सांगायला हवं, पण आपल्याला इतक्यात त्यांना सांगता येणार नाहीये. अर्जुन म्हणतो तेच तर, कसा मिळवशील मग प्रतिमात्याचा केस? सायलीने तो केस कसा मिळवलाय ते बघा प्रेक्षकांनो, काय अमेझिंग दाखवलंय त्या एपिसोडाचे. आता इकडे अश्विन म्हणत असतो त्याच्या आई वडिलांना, डॅड, सायली वहिनीच्या अंगात कोणता राक्षस संचारला होता कोणास ठाऊक. अस्मिता म्हणते हो ना, आपल्या घरात यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. सचिन म्हणतो हो ना, मी पण सायली वहिनीचं हे असं रूप कधी बघितलंच नाही आतापर्यंत. प्रिया म्हणते तुम्हाला धक्का बसला असेल, पण मला माहितीये सायलीचं असं रूप मी खूप वेळेला पाहिलंय. ती आश्रमात असताना अशीच वागत होती माझ्याशी, हेच तिचं खरं रूप आहे. प्रिया रडून रडून सगळ्यांना सांगत होती बरं का. प्रिया म्हणत असते याआधी पण तिने खूप वेळेला माझ्यावर हात उचललेला आहे, ती अशीच वागायची आश्रमात असताना. मधुभाऊनी तिच्याऐवजी दुसऱ्याचं कौतुक केलं की ती लगेच चिडायची आणि माझ्यावर तिचा राग होताच. सचिन विचार करतो मनातल्या मनात, हे घर आहे का सर्कस? मला माझे प्रॉब्लेम कमी आहेत काय? मी यांच्यामध्ये कशाला पडू? असं म्हणून सचिन निघून जातो बरं का तिथून. प्रिया खूप रडत असते आणि सिंपती गेन करत असते या सगळ्यांकडनं. तेवढ्यात सायलीला प्रतिमात्याचा फोन आलाय. सायली आणि अर्जुनचा सीन घेतलाय. सायली म्हणते बघा ना हो, प्रतिमात्याचं नाव काढलं आणि प्रतिमात्याचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो स्पीकरवर ठेव सायली फोन. आता प्रतिमात्याचा फोन पण स्पीकरवर आहे आणि सुमनताई पण आहे सोबत. प्रतिमात्या म्हणतात हॅलो अगं सायली, अगं मी तुला मागे म्हणाले होते ना सायली, मला तन्वी बरोबर काही वेळ घालवायचा आहे थोडा जास्तीचा, म्हणजे मला बघता येईल ना तिच्या मनात माझ्याबद्दल माया आहे की नाही. सायली म्हणते हो प्रतिमात्या, तेव्हा मीही तुमच्याबरोबर तिथे असेल असं ठरलं होतं आपलं. प्रतिमात्या म्हणतात हो ग सायली, पण तन्वीला ना एवढे दिवस मला इथे बोलवणं जमलं नाही. म्हणजे रविराज घरी होते ना, त्यांना कळलं असतं तर त्यांनी चिडचिड केली असती. पण आता ना सायली, रविराज 2 दिवस घरात नाहीयेत, ते कोल्हापूरला गेलेत एका कामासाठी. अगं सायली, मी विचार करत होते की तन्वीला आज बोलवते, तुला आहे का ग सायली आज वेळ? सायली म्हणते हो आत्या, मला आज आहे वेळ, मी येते, पण प्रिया आल्यानंतर थोड्या वेळाने येते, म्हणजे प्रियाला संशय नाही येणार. प्रतिमात्या म्हणतात चालेल ना. मग सुमन म्हणते अगं सायली, पण तन्वीला काय कारण काढून आपण बोलवायचंय? म्हणजे आपण तिच्या आणि वहिनीच्या नात्याचा अंदाज घेतोय हे तिला कळता कामा नये ना. ती आधीच वहिनीशी फारशी चांगली वागत नाही, तिला कळालं ना तर ती अजून राग धरेल ना वहिनीवर. सायली म्हणते आत्या, काकू मी सांगते तुम्हाला काय कारण सांगायचं ते. सायलीने प्रतिमात्या आणि सुमनताईंना कारण सांगितलंय. प्रतिमात्या आता प्रियाला कशा फोन करून बोलवतात ना ते बघा. मस्त दाखवलाय या प्रेक्षकांनो आजचाही एपिसोड. कालच्या रिव्ह्यूला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता, कारण मालिकाच तशी जबरदस्त दाखवली होती. आजही तसाच जबरदस्त एपिसोड दाखवलाय. काय काम करताय यार ठरलं तर मगची टीम, अमेझिंग, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. मजा आ गया बॉस. आता बघा अश्विन आणि प्रियाचा सीन पुन्हा घेतलाय. प्रिया सारखी रडत असते. अश्विन म्हणत असतो डॅड मॉम, तुम्ही सायली वहिनीला जाब विचारा बरं. प्रतापराव म्हणतात काय वेड्यासारखं बोलतोय अश्विन, आम्ही काय तिला लहान मुलासारखं ओरडायचं का? प्रिया म्हणते बाबा बाबा, ती लहान मुलासारखी वागली की नाही, तुम्ही तिला काहीच बोलणार नाही आहात का? नाही नाही, ते काही नाही बाबा, बाबा तुम्ही ओरडा बरं सायलीला जाऊन, आधी ओरडा. मग लगेच या कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी बेटा, ती सायली कशी आहे तुला माहित नाही का? अगं ती ना घरातल्या प्रत्येक गोष्टींच्या बाबत जरा पॉझिटिव्ह आहे बघ. प्रतापराव म्हणतात बरोबर आहे. प्रियाला म्हणत असतात कल्पनाताई, जाऊ दे ग तन्वी, तू दाखव ना बेटा समजूतदारपणा. प्रिया मनात विचार करते मला समजूतदारपणाच दाखवावा लागणार आहे, थोडे दिवस तरी मला संयम बाळगलाच पाहिजे.
लगेच अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, तन्वीने दरवेळेला समजूतदारपणा का दाखवायचा?" लगेच प्रिया अश्विनला रोखते आणि म्हणते, "जाऊ दे अश्विन, मम्मा सांगते ते बरोबर आहे. अरे, ज्या माणसाला अक्कलच नाहीये त्याला कशाला समजवायला जायचं? जो विचार करू शकतो त्याने समजूतदारपणा दाखवायला हवा ना अश्विन." प्रिया अश्विनला असं म्हणते आणि मग म्हणते, "जाऊ दे आई, असू देत सायलीकडे तिजोरीच्या किल्ल्या. मला ना काही फरक पडत नाही. तू मला मान दिलास ना आई, तेच माझ्यासाठी खूप आहे." लगेच कल्पनाताई म्हणतात, "हो ग बेटा, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. खूप गुणी आहेस ग तू." प्रिया आता अश्विनला म्हणते, "अश्विन, माझे हातपाय अजूनही थरथर कापतायत रे. चल ना, मला खोलीत घेऊन चल ना." प्रिया काय ड्रामा करते बघा ना. सायलीने केलेलं नाटक हिच्या पत्त्यावर पडलं म्हणजे हिला अजून सगळ्यांकडनं सिंपती मिळाली असं तिला वाटतंय. पण वेगळंच काहीतरी घडलंय हं प्रेक्षकांनो. आता अश्विन प्रियाला खोलीत घेऊन जातो बरं का. प्रिया गेल्या गेल्या कल्पनाताई, प्रतापराव आणि ही विमल सगळेच्या सगळे हसायला लागतात. इथे अस्मिता सुद्धा बसलेली आहे. अस्मिता यांना बघून आश्चर्यचकित होते. प्रतापराव म्हणतात, "बाप रे, आपल्या सायलीने कहरच केला आज." नाही म्हणजे हे नाटक चालू आहे हे आपल्याला माहित होतं, पण बापरे, सायलीने केस काय ओढले प्रियाचे, मारामारी काय केली, नाही म्हणजे या थराला प्रकरण जाईल असं वाटलं नव्हतं. आता अस्मिता विचारते, "मम्मा, डॅड, हे सगळं नाटक होतं? हे सगळं काय चाललंय?" आता या कल्पनाताई म्हणतात, "हो अगं, सायलीने आम्हाला याची पूर्वकल्पना दिली होती. म्हणजे हे सगळं नाटकच आहे, पण सायली या थराला जाईल अशी अपेक्षा नव्हती ग बाई आमची." मग अस्मिताला काही कळेना. ती म्हणते, "पण तिने हे सगळं कशासाठी करायला सांगितलं तुम्हाला? म्हणजे सायलीने तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्याशी चांगलं वागा, मग हे काय चाललंय?" कल्पनाताई म्हणतात, "अगं अस्मिता, मी तिला विचारलं होतं सायलीला, पण तिने सांगितलंय की थोडे दिवस विश्वास ठेवा माझ्यावर. वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळं सांगतो." प्रतापराव म्हणतात, "अस्मिता, अगं अर्जुन सायलीवर अविश्वास दाखवायची गरजच काय आहे? अगं त्या दोघांनी कायम आपल्या घरावरची मोठी मोठी संकटं दूर केली आहेत." कल्पनाताई म्हणतात, "हो ना, अगं हे महत्वाचं असेल ना अस्मिता, तर अर्जुन सायलीने ही गोष्ट तडीस नेईपर्यंत आपण कोणाला काही न बोललेलंच बरं नाही का? कारण ना अस्मिता, भिंतीला पण कान असतात. कुठलीच गोष्ट वेळेच्या आधी समोर नको यायला हवी नाही का?" प्रतापराव म्हणतात, हे पण बरोबर आहे. आता या सगळ्यांनी मिळून प्रियाचा डाव उघडकीला आणायचं ठरवलंय. आत्तापर्यंत ना हे सगळं खूप छान दाखवतात, पण त्यांनी खरंच प्रियाला एक्सपोज करावं हं प्रेक्षकांनो, नाहीतर एवढ्या सगळ्या गोष्टीचं निरर्थक होईल केलेलं. असो, आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते, "मी आजच जाते प्रतिमा आत्याकडे. प्रियाला आधी जाऊ द्या, मग मी तिच्या मागे जाते." अर्जुन म्हणतो, "मी पण मैनावतीकडे जातो आणि तिचा केस घेऊन येतो. DNA सॅम्पल आपण लवकरात लवकर देऊया. पण ते घरात असले ना तर रिस्की आहे, कारण प्रियाचं काही खरं नाहीये. तिला जर डाऊट आला ना सायली, तर अवघड होईल. पण ती सॅम्पल बदलू शकते, तर DNA रिपोर्ट मॅनेजही करू शकते ना. मागच्या वेळेला आपण गाफील राहिलो होतो." सायली म्हणते, "हो, मागच्या वेळेला आपण गाफील राहिलो होतो, पण काहीही झालं ना यावेळेला, तरी प्रियाला DNA रिपोर्ट बदलू द्यायचा नाही. तुम्ही ना ते सॅम्पल द्या माझ्याकडे." आता सायलीने त्या केसाच्या सॅम्पलवरती नावं लिहिलेली आहेत. आता त्या सॅम्पलवर तिने प्रियाचं नाव लिहिलंय आणि 2 रिकाम्या कॅरी बॅग घेतल्यात सायलीने. त्याच्यामध्ये प्रतिमात्या आणि मैनावतीचे केस आता अर्जुन आणणार आहे. म्हणजे प्रतिमात्याचा केस सायली आणणार आहे आणि अर्जुन मैनावतीचा केस आणणार आहे आणि तोही त्याने आणलाय. सायली आता त्याच्यावर नावं लिहून ठेवते प्रत्येकावर, म्हणजे ओळखायला सोपं जातं ना. प्रियाचा केस अर्जुनने अगदी व्यवस्थित कपाटात ठेवून दिलाय आणि आता सायली ते कॅरी बॅग दाखवते अर्जुनला आणि म्हणते, "या दोन्हीही पिशव्यांमध्ये प्रतिमात्या आणि मैनावतीचे केस आले ना, झालं तर मग त्या दोघींचेही केस मिळाले की प्रियाचा अंत जवळ आलाय असं समजा." सायली असं म्हणते आणि आता अर्जुन मैनावतीकडे जातो. मध्येच त्यांनी साक्षीचा सीन घेतलाय. साक्षी गाडीमध्ये बसली आणि सचिनला कॉल करत असते. ती म्हणत असते सचिनला, सचिन फोन उचलतो. साक्षी म्हणत असते, "सचिन, मला भेट, माझं काम आहे तुझ्याकडे, मी सांगते तिथे मला भेटायला ये." सचिन म्हणत असतो, "सॉरी यार ब्युटिफुल, मला शक्य नाहीये. अगं मला वेळ मिळाला तर मी भेटेल ना तुला." साक्षी म्हणते, "ए सचिन, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. जिथे मी सांगितलं तिथे तू मला भेटायला ये." सचिन म्हणतो, "अगं मला पण यायचंय तुला भेटायला, पण मला मॅनेज कराव्या लागतात ग इथे सगळ्या गोष्टी साक्षी." आता तो एकीकडे साक्षीशी बोलत असतो आणि एकीकडे बाळाला शांत करत असतो बरं का, खुळखुळ्या दाखवत असतो बाळाला. बाळ रडत असतं. सचिन बाळाला म्हणत असतो, "शांत हो बेटा, शांत हो." साक्षी ते सगळं ऐकते बरं का. सचिन म्हणत असतो, "साक्षी, अगं सॉरी ग, अगं बघ माझं काय चाललंय, अगं मला ना सतत बाळाशी खेळावं लागतं, दुसरं कामच नाहीये ग माझ्याकडे." सचिन बाळाला जवळ घेत असतो आणि एकीकडे साक्षीशी बोलत असतो. साक्षी खूप चिडत असते बरं का.
साक्षीला तो म्हणतो चल बाय साक्षी, मी नंतर फोन करतो. साक्षी म्हणत असते फोन नाही कट करायचा, फोन नाही कट करायचा सचिन, याचे परिणाम वाईट होतील. सचिन फोन कट करतो आणि म्हणतो चल ग नंतर भेटू. आता साक्षी खूप चिडते बरं का सचिनवर. सचिन आता बाळाला खेळवण्यात बिझी आहे. साक्षी विचार करते सचिन सचिन तू हे बरोबर नाही केलंस, तू माझा फोन कट केलास. मला माहित होतं सचिन असाच वागणार आहे. मला ना त्यामुळेच तुला जाऊ द्यायचं नव्हतं तिथे. सचिन तू नवरा म्हणून आणि बाळाचा बाप म्हणून रमलायस संसारामध्ये. नाही तू मला विसरलायस सचिन, तू मला विसरलायस. पण तुला मी वॉर्न केलं होतं सचिन, जर काही असं झालं तर त्याचे परिणाम वाईट होतील. आता जे काही होईल ना ते भोगायला तयार राहा. मी आता बघच काय करते ते. आता साक्षीने काय केलंय ना त्या तुम्हाला पुढच्या प्रोमोत बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड. आता अश्विन आणि प्रियाचा सीन घेतलाय. अश्विन म्हणत असतो हे बघ तन्वी मला निघायचं आहे हॉस्पिटलसाठी, पण तुझ्यासाठी थांबू का मी इथे. प्रिया म्हणत असते नको रे तू जा अश्विन, मी थांबते. सायली आता पुन्हा काही करणार नाही मला. अश्विन म्हणत असतो अरे रिस्क नको घ्यायला तन्वी, त्या सायलीचं डोकं ठिकाण्यावर नाही, मी थांबतो. तेवढ्यात आता प्रियाला आलाय प्रतिमात्याचा फोन. प्रिया खुश होते बरं का फोन पाहिल्यावर आणि म्हणते आईचा फोन. बघ ना अश्विन आई स्वतःहून फोन करते, काही प्रॉब्लेम झाला असेल का रे. अश्विन म्हणतो अगं त्या सायली वहिनीने तक्रार केली असेल तुझी, फोन ठेव स्पीकरवर. प्रिया म्हणत असते हॅलो आई सगळं ठीक आहे ना. नाही म्हणजे तू अचानक असं फोन करत नाहीस कधी, बाबा ठीक आहे ना आई. प्रतिमात्या म्हणतात हो हो अगं तन्वी सगळं ठीक आहे इकडे, काळजी नको करूस बेटा. अगं मी कल्पनाकडनं ना तुझं कौतुक ऐकलं म्हणून मला वाटलं तुला फोन करूयात. कल्पना सांगत होती अलीकडे तुझं वागणं बदललंय, आधीचं तू सगळं त्यांना विसरायला भाग पाडतेस म्हणे, असं सांगत होती कल्पना. मग सुमनताई म्हणतात तन्वी कल्पनाताई सांगत होत्या की तू सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतेस म्हणे रोज. आता लगेच प्रतिमात्या म्हणतात तन्वी बेटा लेकीचं कौतुक ऐकून आईला कौतुक वाटतंच ना. प्रिया म्हणत असते आई तू खरं बोलतेस, आई तू खरंच माझं कौतुक करायला फोन केलायस. प्रतिमात्या म्हणतात तिकडनं हो अगं बेटा कौतुक करायलाच नाही तर तुला माहेरपणासाठी बोलवायलाही फोन केलाय. तन्वी तुला आज इथे येता येईल ना, जेवायलाच ये हं बेटा. अश्विन खुश होतो बरं का प्रतिमात्याचं हे बोलणं ऐकून. सुमन म्हणत असते येते ना तन्वी, आम्ही वाट बघतोय तुझी. अश्विन तन्वीला खुणवतो हो म्हण. प्रिया म्हणते हो 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 येते ना, येते मी आई, अगं लगेच येते हां. मी म्हणजे तुम्ही दोघी प्रेमाने बोलवताय तर मी माहेरपणाची संधी का सोडू. आले लगेच आले हां आई, आपल्याला खूप वेळ गप्पा मारता येतील ना मग लगेच सुमनताई म्हणतात तिकडनं लवकर ये हां तन्वी. प्रिया फोन ठेवते प्रतिमात्याचा आणि खूप खुश होते. अश्विनला म्हणते अश्विन तुम्हाला आधी चिमटा काढ बरं चिमटा. अश्विन म्हणतो अगं तन्वी चिमटा वगैरे काढायची गरज नाही, स्वप्न नाही खरं घडलंय हे. प्रतिमात्या स्वतः तुला जेवणाचं आमंत्रण देतीये. आता त्या सायली वहिनीला किती प्रयत्न करू दे ती काही करूच शकत नाहीस. अगं तन्वी मी म्हटलं होतं ना तुला, तुझ्या कष्टाने तू सगळ्यांची मनं जिंकशीलच, बघ तो दिवस आलाच. प्रिया विचार करते मनात काय चमत्कार आहे हा, सुभेदार तर माझ्या घोळ्यात आलेच होते पण आता ही प्रतिमा पण माझ्या घोळ्यात येतेय. माझं नशीब असं जोरदार राहिलं ना तर अर्जुन आणि सायली पण लवकरच तोंडावर आपटतील. प्रिया भ्रमात आहे बरं का प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो कसला विचार करतेस तन्वी, अगं तुझी माणसं तुला परत मिळतायत, किती चांगलं होतंय तुझं. मग आता तो तिला मिठी मारतो. मग आता बघा हा पुढच्या सीनमध्ये काय होतं. अर्जुन आलाय मैनावतीकडे आणि मैनावतीला DNA केसबद्दल सांगतोय, म्हणजे तो केस मिळवायचा आहे त्याला, ती सगळी माहिती तो मैनावतीला सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो याने सिद्ध होईल की बबली तुमचीच मुलगी आहे, तुमचा एक केस हवाय मला. मैनावती म्हणते केसाची काय गरज आहे, आहो ते DNA फिएनए कशाला ग पाहिजे, मी स्वतः येऊन सांगते ना की बबली माझ्या पोटची पोर आहे म्हणून. अर्जुन म्हणतो त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि तुमची पोरगीच म्हणाल बबली की तुम्ही खोटं बोलताय, माझे घरचे पण विश्वास नाही ठेवणार तुमच्यावर, आपल्याला हे सगळं सिद्ध करावं लागेल. सदा म्हणतो हो बरोबर आहे तुमचं. अर्जुन म्हणतो असे पुरावे असले ना की आम्ही कोर्टातही दाखवू शकतो, DNA टेस्ट त्यासाठी गरजेची आहे. सदाशिव म्हणत असतो मैने मान नको डोलावू, देऊन टाक तुझा केस. मैनावती म्हणते हा तुम्हाला वचन दिलंय ना मी अर्जुनराव, आता काही मी मागे हटणार नाही. मैनावती तिचा एक केस तोडते आणि म्हणते पुरे ना एक केस, आणि आता अर्जुनने तो केस कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलाय, त्यावर मैना असं नाव लिहिलेलं असतं. आता इथून पुढचा सीन घेतलाय त्यांनी अस्मिता आणि सचिनचा. प्रेक्षकांनो मला वाटलं होतं नवीन मालिका आल्यावर म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचे भाग जरा कमी दाखवतील अर्धा तासाचे, पण नाही ते तर खूप मोठे मोठे भाग दाखवत आहेत. पण तुम्हाला आवडत आहेत ना सगळे रिव्ह्यू ऐकायला, मग लाईक करायला विसरू नका आणि मंडळी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता अस्मिता सचिनला रिक्वेस्ट करत असते
आणि रडतही असते. ती म्हणत असते, "सचिन असं काय करतोय रे? काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? अरे मी ATM कार्डचं सॉर्ट आउट करतेय ना. मी बोलले ना रे डॅडला तुझ्या समोरच. मी बँकेतही फोन केला होता. अरे मी त्या ब्रांच मॅनेजरला पण रिक्वेस्ट केली रे. तो माणूस म्हणाला मी कॉल बॅक करतो. जेवढं माझ्याच्याने होते तेवढं करते रे मी सचिन. त्या ब्लॉक झालेल्या कार्डचा तू माझ्यावर का राग धरतोयस?" सचिन आता अस्मिताला कसा मॅन्युप्युलेट करतो बघा हां. सचिन अस्मिताच्या जवळ बसतो आणि अस्मिताच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. तिला म्हणतो, "नाही गं ब्युटिफुल, मी तुझ्यावरती का चिडू? नाही गं मी तुझ्यावर चिडलोय. मला ना तुझ्या घरच्यांचा राग आलाय." अस्मिता म्हणते, "त्यांनी काय केलंय? अरे सगळे नीट वागताय ना तुझ्याशी?" मग लगेच सचिन म्हणतो, "अस्मी तू किती इनोसंट आहेस गं. मम्मा, अर्जुन, डॅड सगळे माझ्याशी नीट वागतायत. ते फक्त नाटकी म्हणजे खरं तर मी तुझ्या घरात, आयुष्यात आहे ना, ते तुझ्या घरच्यांना पटत नाहीये. तुझ्या घरच्यांनीच तुझं बँक अकाउंट फ्रीज करून टाकलंय असं मला वाटतंय." अस्मिता म्हणते, "काय? नाही रे सचिन, असं काही नाहीये. तू काहीही सांगतोयस मला." सचिन म्हणतो, "का गं अस्मी? मगाशी अर्जुन काय बोलला ते ऐकलं नाहीस तू? तो काय म्हणाला तुला? नक्की कोणाला हवेत अस्मिता पैसे? तुला की आणखीन कोणाला?" "अगं त्याच्या बोलण्याचा रोख माझ्याकडे होता अस्मिता." अस्मिता म्हणते, "अरे सचिन, पण कोणाला कोणाचं अकाउंट असं फ्रीज नसतं करता येत." सचिन म्हणतो अस्मिताला, "अगं अस्मी, पण ते मॅनेज करणं अशक्य नाही आहे. तुझे डॅड, अर्जुन, अश्विन यांच्या ओळखीचा ते वापर करतील आणि हे सगळं तुझं अकाउंट वगैरे बंद करू शकतील ना. म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी माझ्या गरजेसाठी तुझ्याकडनं पैसे घेतोय. म्हणजे तुलाही असं वाटतं गं अस्मी मी एवढा वाईट आहे? माझा पाय काय घसरला गं अस्मी? मी चोर आणि दरोडेखोर झालो का गं?" अस्मिता म्हणते, "नाही रे सचिन, तू असं का मनात आणतोयस?" सचिन म्हणतो, "अस्मी मला याचं वाईट वाटतंय की त्यांना जेव्हा असं वाटतंय ना की मी तुझ्याकडनं पैसे घेतोय, म्हणजे ते तुझ्याशी एकही शब्द त्याबाबत बोलले नाहीत गं. त्यांनी तुला विश्वासात पण घेतलं नाही गं अस्मिता. म्हणजे त्यांनी डायरेक्ट अकाउंट फ्रीज केलं तुझं. बघ ना अस्मिता, म्हणजे मला असं वाटतंय गं की तुला या घरात काही किंमत उरलेली नाहीये गं. मला वाईट वाटतंय गं अस्मी. म्हणजे या घरात तुला आधी किती मान होता. पण तू तुझ्या नवऱ्यावर प्रेम करतेस ना, त्याची किंमत मोजतेस गं तू. म्हणजे मीही तुला आणि तुझ्या म्हणजे आपल्या बाळाला सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मलाही हा अपमान सहन करावा लागणार गं. अस्मी आपल्या आयुष्यात काय आलंय गं हे सगळं? काय होऊन बसलंय?" आता अस्मिताला पण टेन्शन आलं बरं का. सचिन जे बोलतोय त्याचा अस्मिता विचार करायला लागते. अस्मिता आता तिच्याच घरच्यांना बोलेल सचिनमुळे बरं का, असं दिसतंय खरी. सचिन आता मनात विचार करतो, एवढं मी बोलतोय, एवढं मी नाटक करतोय, या अस्मितावर त्याचा परिणाम व्हायला हवा. अस्मिता जागी हो, तुझ्या घरच्यांना जाब विचार, म्हणजे मला तुझ्या बँक बॅलन्स पर्यंत पोहोचता येईल ग, असं सचिन मनात बोलतोय. आता बघा प्रेक्षकांनो, हा सगळ्यात मस्त सीन आहे. आली बरं का प्रिया प्रतिमात्याच्या घरी, माहेरपणाला आली आहे प्रिया. सुमनताई म्हणत असतात, "तन्वी, आज तुझ्या आईने तुझ्या आवडीचं सीन सगळा स्वयंपाक केलाय बरं." प्रिया म्हणत असते, "हो खरंच का आई?" प्रतिमात्या म्हणतात, "ये बस हं जेवायला." लगेच प्रिया म्हणते, "माहेरपणाची एक वेगळीच मजा असते हा आई. आज किती दिवसांनी एक आयतं जेवण मिळणार आहे मला, असं मस्त ताट मिळालंय. सासरी तर कामच करावं लागतं मला." प्रतिमात्याने ताट भरून तिला वाढलंय बरं का आणि म्हणतात, "जेव हं बाळा." प्रिया म्हणत असते प्रतिमात्याला, "आई, हा सगळा मेनू तू ठरवला असशील ना? मला ना घरी हेच जेवावं लागतं, बोरिंग वरण भात भाजी. मला कंटाळा आलाय ग. मला असं वाटलं होतं तू काहीतरी वेगळं करशील आज, मस्त पास्ता नूडल्स वगैरे." सुमन म्हणते, "काय ग तन्वी, अगं आधी सांगायचं ना. आम्हाला काय माहिती तुला हे आवडणार नाही. म्हणजे वहिनीने तुला फोन केला तेव्हाच सांगायचं असतं की हे सगळं जेवण तुला आवडत नाही म्हणून." प्रिया म्हणते, "हा राहिलं म्हणा तसं बोलायचं, हरकत नाही. जेवते जेवते मी." प्रिया आता जरा चिवडून चिवडून खात असते बरं का. प्रतिमात्याच्या ते लक्षात येतं. पण सुमन म्हणतात, "काय ग तन्वी, अगं तू काहीच का जेवत नाहीयेस? बरं तुला बाकी काही आवडलं नसेल तरी फ्रूट सॅलेड खातेस का, ते आवडेल तुला." प्रिया म्हणते, "नको नको, याच्यात खूप कॅलरीज आहेत. अगं यातलंच थोडंसं कमी कर. मी खूपच जड करून आले नाश्ता, त्यामुळे मला हे एवढं जेवण जाणार नाहीये." सुमनताई म्हणतात, "तन्वी, तुझ्या आईने प्रेमाने स्वयंपाक केला आणि तू असं काय वागतेस ग?" प्रतिमात्या खुणवतात सुमनला, काही बोलू नको तिला म्हणून. लगेच प्रतिमात्या म्हणतात, "जा एक बशी आण सुमन, म्हणजे एक ताट आण," म्हणतात त्या सुमनताईला. आणि प्रतिमात्या प्रियाला म्हणतात, "अगं तन्वी, तुला जे नको असेल ना बेटा, ते सगळं तू या ताटात काढून ठेव हं." प्रियाने आता तिच्या ताटातलं जवळपास सगळंच काढलं बरं का, फक्त भात आणि वरण ठेवलंय तिने. आता तेही ते मोबाईल बघत बघत ती जेवत असते. आता ते प्रतिमात्याला फार वाईट वाटतं. ती बोलत पण नसते बरं का प्रतिमात्याशी. सुमन म्हणत असते त्यांच्या जवळ जाऊन,
अहो वहिनी, जाऊ द्या, वाईट नका वाटून घेऊ. लग्नानंतर पोरींच्या खायप्याच्या आवडीनिवडी बदलतात. प्रतिमात्या म्हणतात सुमनला हळूच. अगं सुमन, आवडीनिवडीचा प्रश्न नाहीये. अगं माझ्या पूर्णाईने मला साधं पाणी जरी प्यायला दिलं ना, तरी त्याला वेगळी चव असते ग. आईच्या मायेची चव असते त्याला. माझ्या चेहऱ्यावरची तृप्ती म्हणून पूर्णाईच्या चेहऱ्यावर समाधान असतं ग तेव्हा. पण माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत मला असं का वाटत नाही ग? का घडत नसेल आम्हा दोघींच्या बाबतीत हे? प्रिया मस्त मोबाईल पाहत पाहत जेवत असते. तेव्हा सुमन म्हणते, अगं ये तन्वी, तो मोबाईल बाजूला ठेव, जरा चवीने जेव. जेवण कसं झालं हे सांग की तुझ्या आईला. प्रिया म्हणत असते, हां हां, चांगला झाला, भात चांगला झाला. प्रियाचं लक्षच नसतं बरं का. सायली आता प्रतिमात्याच्या घराजवळ आली आहे. रिक्षातनं खाली उतरते ती आणि अर्जुनला कळवते, हॅलो, हां हो मी आले प्रतिमात्याच्या घराजवळ. अर्जुन म्हणतो, मला पण मैनावतीचा केस मिळाला आहे बायको. सायली म्हणते, काय सांगताय? मी पण आता प्रतिमात्याचा केस मिळवतेच, मी पोहोचली आहे इकडे. अर्जुन म्हणतो, हो बायको, पण जरा सावध राहा, त्या प्रियाला डाऊट नको येऊ देऊ. सायली म्हणते, नाही येणार, मी सगळं नीट करेल आणि जे करते ना ते कळवते हां तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हो चल बाय. सायलीने आता फोन ठेवलाय. सायली आता प्रतिमात्याकडे जाते बरं का. तेवढ्यात प्रिया म्हणत असते प्रतिमात्याला, आई मी आता माझ्या खोलीत जाते हं झोपायला, मला झोप येते. प्रतिमात्या म्हणतात, तन्वी ए बेटा, मी तुझ्या केसांना छान तेल लावून देऊ का? मालिश करून देते ना, तुला छान झोप येईल. प्रिया म्हणते, नको, काही गरज नाही आहे. ही सुमन म्हणते, अगं तन्वी, तू मगाशी सांगितलं ना तन्वीने भांडणात तुझे केस ओढले, मग मसाज केला तर तुला बरं वाटेल ना. अगं आई लाड करते तुझे तन्वी, तर करून घे ना. सासरी कोणी करून देणार आहे का तुला मसाज? मग प्रिया म्हणते, हो तेही आहेच म्हणा. प्रतिमात्या लगेच म्हणतात प्रियाला, बस 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 इथे तन्वी बस. प्रतिमात्या आता तिच्या डोक्याच्या पिना वगैरे काढते. खूप छान वाटतं ना प्रेक्षकांनो. आई वडील जेव्हा असे लाड करतात ना माहेरी गेल्यावर, त्यासारखं कुठलं सुख नाही आहे. खरंच खूप मस्त वाटतंय. खरं तर खूप बोलावंसं वाटतंय या विषयावर, पण आपल्याला वेळेची लिमिट आहे ना. आधीच व्हिडिओ खूप मोठा आहे. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. प्रतिमात्या प्रियाच्या डोक्याला तेल लावून देत असतात. प्रियाचं लक्ष अजूनही मोबाईलमध्येच असतं. प्रिया मोबाईल बघत असते सारखा. सुमनच्या ते लक्षात येतं. प्रतिमात्या तिला विचारत असतात, तन्वी बरं वाटतंय ना बेटा? ती नुसती करत असते. मग सुमन म्हणते, तन्वी, अगं ए तन्वी, अगं तुझी आई तेल लावते तुझ्या डोक्याला, गप्पा मार ना तुझ्या आईशी. मोबाईल काय नेहमीचाच आहे अगं. प्रिया मग मोबाईल बाजूला ठेवते आणि डोळे लावते बरं का. प्रतिमात्या म्हणतात, काय ग तन्वी, तुझं आणि सायलीचं का भांडण झालं ग? प्रिया म्हणते, ती सायली ना, ती जळते माझ्यावर. तिला माझं चांगलं बघवलंच जात नाही. मग प्रतिमात्या म्हणतात, अगं नेमकं काय झालं बेटा आज? प्रिया म्हणते, जाऊ दे ना आई, मला काही ते सांगायचं नाही आहे आता. मग तेवढ्यात तिथे सायली येते बरं का. प्रतिमात्या सांगत असतात तिला कौतुकाने, अगं तुझ्या लहानपणी मी तुला तेल लावायची ना तन्वी, तेव्हा दिवसभरात जे जे घडलं ना शाळेत, ते सगळं तुम्हाला सांगायची. इतक्या गप्पा मारायची ना तू. अगं काय नको आणि काय काय सांगू आणि काय नको असं व्हायचं तुला. प्रिया म्हणते, ते सगळं ठीक होतं तेव्हा, पण मला बोर होते आई आता. तेवढ्यात तिथे सायली येते बरं का. प्रियाचं डोकं उठतं सायलीला बघून. प्रिया म्हणते, सायली तू इथे काय करतेस? सायली म्हणते, अगं जशी तू प्रतिमात्या आणि रविराज काकांची मुलगी आहेस ना, तशी मीही त्यांची मानलेली मुलगी आहे बरं का. मीही इथे येऊ जाऊ शकते. प्रिया म्हणते, ए सायली, तू मुद्दाम करतेस ना? मी थोड्या वेळ माझ्या आईसोबत वेळ काय घालवायला आले की लगेच आली इथे नाक खुपसायला. सायली म्हणते, जाग प्रिया, तुला हवं ते समज हा, मला काही फरक पडत नाही. सुमन म्हणते, ए सायली, जेवशील ना बेटा? वाढू का तुला? सायली म्हणते, सुमन काकू मी जेवून आले हो. मग सुमनताई म्हणतात, अगं सायली, फ्रूट सॅलड पितेस का मग? म्हणजे वहिनींनी आत्ता त्यांच्या लेकीसाठी केलंय बाबा. मग सायली म्हणते, खरं तर सुमनताई, म्हणजे सुमन काकू, माझं पोट खूप भरलंय, पण प्रतिमात्याने एवढ्या प्रेमाने केले तर मी खाईल हं. सायली लगेच म्हणते, आणा हं. सुमन खुश होते बरं का, आणि सुमन ते फ्रूट सॅलड सायलीसाठी आणते. आता लगेच प्रिया प्रतिमात्याचा हात धरते आणि म्हणते, आई तू कर ना माझे लाड. किती लाड करतेस ग आई तू माझे. माझ्यासाठी किती छान छान स्वयंपाक केलास तू आज. मुद्दाम प्रिया तोंड देखलं बोलते बरं का. आणि म्हणते कशी, आई तू आता माझा हेड मसाज करते, मला छान वाटतंय ग आई. सायलीला कळतं प्रिया नाटक करते म्हणून. सायली आता प्रतिमात्याला म्हणते, मानलं हं प्रतिमात्या, तुम्हाला इतकी त्रास देते तुमची मुलगी तुम्हाला, तरी तुम्ही तिचे लाडच करता. प्रिया आता चिडून म्हणते, सायली उगाच इथे येऊन तू माझ्या आईला. आता लगेच प्रतिमात्या म्हणतात, तन्वी जाऊ दे बरं, मगाशी तुला बोलायला बोर झालं होतं ना, मग शांत राहा बरं आता. प्रतिमात्या या दोघींचे भांडणं मिटवतात बरं का. सायली आता फ्रूट सॅलड खाते. सुमनताईने दिलंय ना तिला खायला.
सायली फ्रूट सॅलड खाते आणि खूप कौतुक करते फ्रूट सॅलडचं आणि म्हणते, "काय हो आत्या, काय छान बनवलं तुम्ही फ्रूट सॅलड. तुम्ही काय काय घातलंय यात? बाकी कोणाच्या हाताला अशी चव येत नाही हं प्रतिमा आत्या." प्रतिमा आत्या म्हणतात, "सायली, नेहमीची फळं आहेत गं." मग सुमन म्हणते, "आईच्या मायेची चव आहे गं ती सायली." सायली म्हणते, "खूप सुंदर झालंय आत्या हे फ्रूट." प्रिया आता एकीकडे प्रतिमा आत्याकडे बघते, एकीकडे सायलीकडे बघते आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या भागात आपण बघतोय सायलीला सुद्धा प्रतिमा आत्याने मसाज करून दिलेला आहे आणि सायली आता प्रतिमा आत्याला डोक्याला तेल लावून देत असते आणि त्या निमित्ताने सायलीने प्रतिमा आत्याचा एक केस घेतलाय बरं का गपचूप. आणि प्रतिमा आत्या तिला म्हणत असतात, "तन्वी दोन्हीही परीक्षेत नापास झाली, पण तू मात्र नेहमी पास होतेस हं सायली." आता तेवढ्यात प्रिया तिथे येते, तेव्हा सायली गपचूप तो केस तिच्या पर्समध्ये ठेवून देते. प्रियाला जरा डाऊट येतो की सायली तिची पर्स एवढी घट्ट धरून का उभी आहे. इकडे साक्षी वेषांतर करून त्या सुभेदारांच्या घरात पोहोचली आणि सचिन नेमका तिथे येतो आणि मग साक्षी त्याला ओरडते, "काय रे, तुला मला भेटायला वेळ नाही ना?" प्रिया आता घरी पोहोचलेली आणि साक्षीला ती टक्कर देते. प्रिया म्हणते, "तू इथे?" साक्षीला लपवण्यासाठी आता प्रिया काय करेल ते बघूयात, कारण तेवढ्यात अर्जुन सायली समोरून आलेले असतात. मस्त दाखवलाय हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड आणि खूप मोठा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. तिकडनं एपिसोड उशिरा आलाय. सचिन साक्षीला बघून खूप घाबरलाय बरं का. आता साक्षी काय करेल? सायली साक्षीला बघेल का? वेषांतर झालं तरी साक्षी तिला ओळखू येईल का? मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. अप्रतिम, जबरदस्त आणि काय एपिसोड दाखवत आहेत प्रेक्षकांनो. लय भारी, मस्त होता आजचाही भाग. खूप मोठा होता. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. चला तर मग मंडळी, टेक केअर. धन्यवाद.